डॉक्टर चंद्रमणी कांबळे सर यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची नम्र विनंती करते. हॅलो, सर्वप्रथम मी महापुरुषांना दिवास आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर डॉक्टर संजय धोटे सर, संध्या राजूरकर मॅडम, सुजाता लोखंडे मॅडम, हर्षल गटपायले सर आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित पालकवृंद व आमंत्रित पाहुणे आणि विशेष आमचे नवीन विद्यार्थी, तर सर्वांना आज माझ्या सप्रेम नमस्कार. आज आपण इथे ओरिएंटेशन प्रोग्रामला सर्व उपस्थित झालेले आहोत. तर मला आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित जे पालकवृंद आहे, तर प्रत्येक पालकवृंदाला असं वाटते की माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं, परंतु डॉक्टर होणे ही जी प्रक्रिया आहे ही काही एवढी सोपी साधी प्रक्रिया नाही. डॉक्टर होण्याकरिता सर्वात प्रथम आपल्याला एक एंट्रन्स एक्झाम द्यावं लागतं. त्याचं नाव आहे नीट. तिथं आपल्या व्यवस्थेला नीट करता येत नाही, ते जाऊ द्या, परंतु ही जी नीट एक्झाम आहे, ही नीट एक्झाम क्रॅक केल्याशिवाय आपण डॉक्टर होऊ शकत नाही. आणि ह्या नीट एक्झामला बसणारे विद्यार्थी आपल्या भारतात असतात 23 लाख, कमीत कमी 23 लाख विद्यार्थी ह्या नीट एक्झामला परीक्षेला बसतात. आणि त्यामधून 1.5 लाख जे विद्यार्थी असतात ते नीट एक्झाम क्रॅक करून डॉक्टर बनतात. आता उरलेल्या विद्यार्थ्यांनी काय करावं? हा मॅडमने आता आपल्यासमोर बेरोजगारीच्या दरही सांगितलेलं आहे की काय किती दर आहे. तर आपल्या देशामध्ये आपण गव्हर्नमेंट नोकरी म्हटलं तर 1% या 2% गव्हर्नमेंट नोकरी, बाकी सर्व प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. तर पालकांना असं वाटते जेव्हा 10वा वर्ग पास होते आपला मुलगा, तर त्यांना फक्त 2च गोष्टी समोर दिसतात, एक इंजिनियर आणि दुसरा डॉक्टर. 10व्या वर्ग 11व्या मध्ये गेलं आपला मुलगा की लागले धावायला, कोणी डॉक्टर आपला नीटची ट्युशन लावते, कोणी JEEची ट्युशन लावतात. किती सक्सेस होतात त्यांनाच माहीत. तर मला इथल्या पालकवृंदांना हे सांगायचं की आपण जे इथे आलेलो आहोत, तर तुम्हाला जे मेडिकल आणि पॅरामेडिकल, आता मेडिकल तर त्यांना माहिती आहे कारण नीट ही एक्झाम जगजाहीर आहे, त्याच्यामुळे त्यांना नीट करून डॉक्टर होतो. परंतु पॅरामेडिकल बद्दल त्यांना कुठंतरी असं एक क्वेरी जसं पॉईंट आहे की पॅरामेडिकल करून काय होतं. बऱ्याच लोकांना हे पॅरामेडिकल समजत नाही. नेमका हा पॅरामेडिकल काय, सब्जेक्ट काय आहे, पॅरामेडिकल म्हणजे काय. तर आपल्याला पहिल्यांदा मेडिकल म्हणजे समजून घ्यावं लागेल की मेडिकल म्हणजे काय. तर मेडिकलमध्ये जे डॉक्टर असतात ते रुग्णाचे निदान, उपचार, शस्त्रक्रिया आणि मेडिकेशन्स यांचे जे प्रामुख्याने जे काम करतात ते झालं मेडिकल. आणि त्या डॉक्टरांना निदान आणि उपचाराकरिता जे सपोर्ट करतात, यातील सपोर्टिव्ह स्टाफ म्हणून राहणार, सहाय्यक जे कर्मचारी असतात त्यांना आपण पॅरामेडिकल. तर पॅरामेडिकल शिवाय कोणतंही जे हॉस्पिटल आहे ते रन्स होऊ शकत नाही. आणि हॉस्पिटल रन्स करण्यासाठी एकटा डॉक्टर सफिशियंट नाही, कारण मोठं हॉस्पिटल कधी चालवायचं आहे तर नुसत्या डॉक्टरने होणार नाही, तर त्यामध्ये आपल्याला नर्सेस लागतील, त्याच्यामध्ये तुम्हाला पॅथॉलॉजी टेक्निशियन्स लागेल, एक्सरे, रेडिओलॉजी, MRI, CT स्कॅन हे टेक्निशियन्स लागतील, त्याच्यानंतर डायलिसिस टेक्निशियन लागेल. तर हे अनेक प्रकारचे टेक्निशियन्स मिळून, हे सर्व मिळून आरोग्य क्षेत्रामध्ये ते हॉस्पिटल्स रन करू शकतात. तर आज
पॅरामेडिकलचे जे महत्त्व आहे ते त्या पॅरामेडिकलच्या हा जे आपण ह्या क्षेत्रामध्ये आपण जे प्रवेश घेतलेला आहे या विद्यार्थ्यांनी, तर त्या क्षेत्राला म्हणजे पॅरामेडिकल कोर्सला काय महत्त्व आहे त्याबद्दल सुद्धा मी सुद्धा इथे तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. रुग्णाचे अचूक निदान होण्यासाठी आपण जे रुग्ण जे असतो त्यांचं अचूक निदान होण्याकरिता डॉक्टर्स पॅथॉलॉजिकल टेस्ट किंवा डॉक्टर एक्सरे CT स्कॅन MRI करिता पाठवतात आणि ते पॅथॉलॉजिकल टेस्ट किंवा एक्सरे मशीन्स आहे किंवा एक CT स्कॅन मशीन आहे, हे सर्व हँडल करण्याचे जे काम आहे ते पॅरामेडिकल वर्कर करतात. त्यानंतर त्या पॅरामेडिकल वर्कर्स जे इमर्जन्सीमध्ये असतात, इमर्जन्सीमध्ये सुद्धा त्यांचे खूप काम आहे. कारण इमर्जन्सीमध्ये एखादा हार्ट अटॅक झाला किंवा ॲक्सिडेंट झालं तर त्यामध्ये सुद्धा त्या पॅरामेडिकल वर्कर्स त्यांच्या खूप महत्त्वाची भूमिका त्या हॉस्पिटलमध्ये आहे. त्यानंतर शस्त्रक्रिया करायची आहे किंवा शस्त्रक्रियेनंतर जे वर्क आहे ते सुद्धा त्यांच्या पॅरामेडिकलची महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर फिजिओथेरपी आहे, फिजिओथेरपी आहे किंवा त्यांचे पुनर्वसन करायचे आहे, त्यामध्ये सुद्धा पॅरामेडिकलची भूमिका फार महत्त्वाची आहे. ग्रामीण भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये सुद्धा हेच पॅरामेडिकल्स जाऊन सेवा देतात. कारण ग्रामीण भागामध्ये MD किंवा MS डॉक्टर जाऊन सेवा देत नाही, तर ह्याच पॅरामेडिकल जाऊन आपल्या अतिदुर्गम भागामध्ये जाऊन रुग्णाची सेवा करतात. त्यामुळे ह्या पॅरामेडिकल क्षेत्राला अग्रगण्य असे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता थोडक्यात मला पॅरामेडिकल्स मध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांना हे सांगायचं की ह्या क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रवेश केला तर त्यांना हे माहिती असणे आवश्यक आहे की आपण ज्या क्षेत्रामध्ये आलो आहोत त्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी काय आहे, आपल्याला रोजगार कसं काय मिळेल बा. तर आपण ह्या क्षेत्रामध्ये आलं तर आपल्याला रोजगाराच्या संधी आणि व्यवसाय अभिमुख जे बिझनेस आहे त्यामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या चांगल्या संधी आहेत. सर्वप्रथम त्यांना स्वतःच्या जे आपण कलेक्शन सेंटर आहे, पॅथॉलॉजीसाठी कलेक्शन सेंटर आपण उघडू शकतो. अनेक डायग्नोस्टिक सेंटर आहेत, त्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आपण जॉब करू शकतो. जसं एक्सरे CT स्कॅन MRI डायलिसिस सेंटर आहे, त्या डायलिसिस सेंटरमध्ये आपण त्यांना टेक्निशियन म्हणून जॉब करू शकतो. त्यानंतर आपण फिजिओथेरपी आणि पुनर्वसन जे केंद्र आहे त्यामध्ये त्यांना जॉबच्या संधी आहेत, उपलब्ध आहेत. असं आपल्या देशामध्ये अनेक असे सेंटर्स आहेत किंवा स्वतःचे सुद्धा ते सेंटर्स उघडू शकतात आणि आपलं उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतात. म्हणजे त्यांना असं वाटायला नको की आपण डॉक्टरच होणं खूप काही महत्त्वाचं आहे. आपण डॉक्टर व्यतिरिक्त आपण ह्या पॅरामेडिकल्स बनवून आपण डॉक्टरला सपोर्टिव्ह म्हणून आपण कधी काम केलं तरी आपलं भविष्य उज्ज्वल होऊ शकतो. आणि मी इथे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी इथे प्रवेश घेऊन चांगलं व्यवस्थित शिस्तीत जबाबदारीपणाने आपलं अभ्यास करावा आणि आपला स्किल बेस हा एज्युकेशन करून आपलं उज्ज्वल भविष्य करावं एवढं 2 शब्द बोलून मी इथेच